कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा समन्वयाचा अभाव अजिबात नाही. दोन्ही पोटनिवडणुका राहुरी आणि बारामती या दोन पोटनिवडणुका दोन्ही मतदारसंघामधल्या आमदारांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. आणि निवडणुका लढायच्या की नाही या संदर्भात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे. असं काही नाही की चर्चा सुरू नाही. काल स्वतः माननीय शरद पवार यांचं उद्धव साहेबांशी चर्चा झाली. काल स्वतः माननीय शरद पवारांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली. माझ्या माहितीप्रमाणे राहुरी संदर्भात आज शरद पवार यांच्या पक्षाची बैठक आहे. काल जयंतराव पाटील यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली. आम्ही काल काही चर्चा केली. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशीही आमचा संवाद सुरू आहे. याच्यामध्ये शिवसेनेची भूमिका थोडी कमी आहे. याचं कारण बारामती ही जागा आम्ही लढलो नव्हतो, ती शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाची जागा आहे. आणि राहुरीसुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या पक्षाची जागा. निर्णय त्यांनी घ्यायचा काय करायचं. राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून एकूण 3 इच्छुक आहेत. राजकारणामध्ये निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते पुढे येत असतात. राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून 3 महत्त्वाची लोक, जर समन्वय नाही असं कोणाचं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे. पण आम्ही असं म्हणतो आहे, जरी आमच्याकडे इच्छुक असले तरी महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यावा लागेल. प्राजक्त तनपुरे तिकडले माजी आमदार आहेत, त्यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. ते यावेळेला निवडणूक लढणार आहेत की नाहीत या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय होईल अशी माझी साधारण माहिती आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ. काँग्रेस पक्ष हा त्यानंतर राहील. पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाचं तिकडे त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे. आमच्याकडे 3 उमेदवार आहेत, पण ही निवडणूक होईल. बारामतीमध्ये जो विषय आहे, बारामतीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्कीच चर्चा केली. चर्चा होत असते. त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहेत. त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. ह्याच्यासुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली. त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत. त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील. अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी, तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही असं माननीय उद्धव साहेबांनी कुठे जाहीरपणे स्पष्टपणे आपली भूमिका व्यक्त केली असं मला तरी दिसत नाही. नाही कधी दिला मी तर ऐकलं नाही. काल ते आमच्याबरोबर होते पक्षप्रमुख, पक्षाचे बरेच नेते तिथे उपस्थित होते. चर्चा झाली पक्षात. उद्धव साहेबांनी या संदर्भात नक्कीच चर्चा केली सगळ्यांशी. पण या क्षणी अजूनही अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांनी कोणताही निर्णय आणि निकाल दिलेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात महाविकास आघाडीची एक भूमिका आहे. पण तरीसुद्धा अजित पवारांसारखं नेतृत्व ज्या पद्धतीनं काळानं हिरावून दिलं, त्याच्यामुळे एक सहानुभूती आहे, एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे, एक सन्मान आहे. एवढा पुरता विषय आहे. पण निवडणुका लढायच्याच नाही, बिनविरोधच झाल्या पाहिजे हा अट्टाहास हा चुकीचा आहे. यशवंतराव चव्हाणांना सुद्धा निवडणुकांना सामोरं जावं लागलं होतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे निवडणुका तुम्ही इतर सगळ्या निवडणुका लढता ना भाजपवाले, त्यासाठी मतं फोडता, आमदार फोडता, खासदार फोडता. एक मोठा वर्ग असतो निवडणूक काळामध्ये मतदारांचा, ज्याला सरकारला मतदान करायचं नसतं. त्यांनी काय करायचं?
जे सरकारविरोधी आहे, शेतकरी कष्टकरी जो चिडलेला आहे, संतप्त आहे, त्यांच्यावरती बिनविरोध निवडणुका त्यांच्यावरती अन्याय आहे. त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्यापासून रोखणं आहे. तरीही या दोन्ही निवडणुकांसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे, चर्चा होत राहील आणि निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी एक संघ आहे आणि राहील. घेऊ द्या ना, त्यांचा पक्ष आहे, ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पक्षानं आम्ही तयारी केली आहे. आम्ही 3 उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. प्रत्येकानं कधी कोणावर निवडणूक लढण्याची वेळ येईल राजकारणामध्ये युद्धासारखं असतं, तेव्हा तयार असलं पाहिजे. कोणावर जबाबदारी पडेल निवडणूक लढण्याची सांगता येत नाही. आम्ही स्वतः आमच्या उमेदवारांशी चर्चा केलेली आहे. आमच्याकडे 3 उमेदवारांशी आम्ही चर्चा केलेली आहे. हर्षवर्धन सपकाळजी जर त्यांचे उमेदवार ठरवून ठेवत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा त्यांच्या उमेदवारासंदर्भात चर्चा करते आणि 3 पक्ष मिळून आम्ही निर्णय घेऊ. आमचा निर्णय पक्षप्रमुख घेतील, पण तो निर्णय राज्य घेतं. माझ्या राज्याची राजधानी कोणती हा निर्णय केंद्र सरकार घेत नाही. महाराष्ट्राची राजधानी कोणती, मुंबई की आणखी काही, कर्नाटकची राजधानी कोणती हा निर्णय आम्ही घेतो, राज्य घेतो. पण आंध्रच्या बाबतीमध्ये त्या संदर्भातलं एक विधेयक आलं संसदेमध्ये. उद्या मुंबईच्या बाबतीत असं विधेयक आणतील काही वेडवाकडे करण्यासाठी किंवा इतर राज्यांच्या बाबतीत येतील, म्हणून सगळ्या राज्यांनी सावध असायला पाहिजे. मनोज जरांगे पाटलांनी त्यांना उत्तर दिलं आहे ते योग्य आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मर्द मराठा भाषेमध्ये एक उत्तर दिलेलं आहे. त्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही कोणाबरोबर करताय? ज्यांच्याशी तुलना केली, ज्यांच्या संदर्भात त्यांना तरी मान्य आहे का? खरं म्हणजे त्या संबंधित मंत्र्यांनी त्या क्षणी व्यासपीठावरती उभं राहून त्या मुनी महाराजांना विरोध करायला पाहिजे होता. पण त्यांना गुदगुल्या झाल्या, छत्रपतींशी तुलना झाल्या. इतर कोणाशी तुलना झाली कोणी केली असती तर हेच महाशय तडातडा वाटाणासारखे उडाले असते. पण तुम्ही आपले बाळासाहेब ठाकरेंसारखी शाल वगैरे घेऊन कोणीतरी दाखवलं मला, मी काय पाहत नाही, हे पहा काय. पण मनोज जरांगे पाटलांचं मी आज त्याच्यावरची भूमिका ऐकली. काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास हा पुसण्यासाठी काही सुपाऱ्या वगैरे दिल्यात का या मुनी आणि या सगळ्या बाबांना वगैरे? आणि देवेंद्र फडणवीस यांनी मग नक्की शिवजयंती कोणती साजरी करायची? या महाशयांची जयंती साजरी करायची? कारण त्यांची तुलना शिवाजी महाराजांशीच केलेली आहे. बघा मग काय आता, मग आपलं मंत्रिमंडळामध्ये यांना वेगळं आसन ठेवावं लागेल. यांना जर जैन मुनींनी मान्यता दिली आहे की हेच छत्रपती, तर मग त्यांना मुख्यमंत्र्यांपेक्षा एक आसन वर असं ठेवावं लागेल त्यांना.